श्रावणात आवर्जून बनवल्या जाणाऱ्या या लाह्या घरात असणाऱ्या कोणत्याही ज्वारीपासून तुम्ही बनवू शकता। यासाठी खास लाह्यांची ज्वारी आणायची आता अजिबात गरज नाही। काही सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि मस्त टपोऱ्या अशा लाह्या तयार करा। श्रावणामध्ये आपण या लाह्या बनवतो। नागपंचमीसाठी नैवेद्यासाठी सुद्धा आपल्याला या हव्या असतात, पण लहान मुलांसाठीच काय तर मोठ्यांसाठी सुद्धा या लाह्या खूप पौष्टिक आहेत। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी माझ्याकडे जी घरात रेग्युलर ज्वारी होती तीच मी इथं घेतलीये। बाजारामध्ये लाह्या बनवण्यासाठी एक वेगळी ज्वारी मिळते, ती सुद्धा तुम्हाला विकत आणायची असेल तर आणू शकता। पण आज आपण घरात रेग्युलर जो आपण ज्वारी वापरतो ना, ज्याची आपण भाकरी तयार करतो ती ज्वारी इथं घेतलीये। आता ही ज्वारी जर तुम्ही बघितलं तर सगळी ज्वारी एकसारखी दिसणार नाही। काही ज्वारी अशा मस्त टपोऱ्या दिसतील, तर काही अशा छोट्या लहान अशा दिसतील, तर काही कुचक्या सुद्धा असतात। अशी मिक्स ज्वारीच आपल्याकडे असते। अगदी वाटीभर ज्वारी पुरेशी होते। तर इथे बरोबर वाटी भरून मी ज्वारी घेतलेली आहे। अशीच हे मिक्स आहे। तुमच्या घरात सुद्धा अशी मिक्स असेल तरी सुद्धा तुम्ही सहज बनवू शकता। इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। साधारण ज्वारीच्या तिप्पट चौपट पाणी असायला हवं। तर अशी पाण्याला चांगली उकळी फुटायला लागली की यामध्ये ही वाटीभर ज्वारी घालायची। घातलेली ज्वारी पाण्यामध्ये चांगली हलवून घ्यायची आणि यानंतर एक उकळी येण्याची वाट पाहायची। पाण्याला अगदी काही मिनिटांमध्येच उकळी आलेली आहे। आता झाकण ठेवून फक्त 2 मिनिटांसाठी इथे मी ज्वारी चांगली उकळून घेतलीये। तुम्ही इथे बघू शकता। आता गॅसची फ्लेम मी बंद केलीये। पाणी उकळल्यानंतर फक्त 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपल्याला ही ज्वारी चांगली उकळून घ्यायची आहे। म्हणजे चांगली टप्पोरी अशी ही ज्वारी तयार होते। तर हलकीशी ही ज्वारी मऊसर अशी लागते। नखाने तो जर तुम्ही थोडासा जोर लावून फोडलीत तर लगेच सहज अशी फुटली जाते। आता पाण्यामध्ये खूप वेळ ही ज्वारी ठेवायची नाही, लगेचच पाण्यामधून ही उपसून घ्यायची। तर यामधले संपूर्ण पाणी मी निथळून घेतलेलं आहे। आता ही ज्वारी अशीच आपल्याला न ठेवता इथे मी एक स्वच्छ नॅपकिन घेतलंय। या नॅपकिनमध्ये ही ज्वारी आपल्याला ठेवायची आहे। ज्वारी संपूर्णपणे यामध्ये मी घातली। लक्षात घ्या की ज्वारी जी आहे ती चांगली आपल्याला निथळून घ्यायची। यामध्ये खूप पाण्याचा अंश आपल्याला अजिबात ठेवायचा नाही। किंवा हवं असेल तर एक 5 मिनिटांसाठी अशीच तुम्ही चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवू शकता, म्हणजे पाणी पूर्णपणे त्यामधलं निघून जाईल। आता अशा पद्धतीने आपल्याला ही ज्वारी दडपून ठेवायची। यावरती पुन्हा झाकण ठेवूयात आणि कमीत कमी 2 तासांसाठी ही ज्वारी आपल्याला अशीच ठेवायची। तर बरोबर 2 तासानंतर आता इथे तुम्ही बघा ज्वारी पहिल्यापेक्षा जास्त अशी पांढरी शुभ्र आणि स्वच्छ दिसते। हलकीशी टपोरी सुद्धा दिसते। ही संपूर्ण ज्वारी एका ताटामध्ये आपण काढून घेऊ। आता ही जी सगळी कृती मी तुम्हाला सांगितली ही तुम्ही रात्री सुद्धा करून ठेवू शकता, म्हणजे रात्रभर मध्ये ही ज्वारी चांगली वाळली सुद्धा जाते। फॅनच्या हवेखाली वाळवू शकता, पण उन्हात मात्र ही ज्वारी आपल्याला अजिबात वाळवायची नाही। फॅनच्या हवेखाली अगदी व्यवस्थित वाळते। किंवा असंच तुम्ही हे ठेवू शकता, रात्रभर अगदी व्यवस्थित वाळली जाते। आता हे बघा टपोरी फुललेली ही ज्वारी थोडीशी आता पुन्हा आहे तशी झाली, पण अगदी मस्त पांढरी शुभ्र अशी दिसतेय आणि चांगली वाळली सुद्धा गेलेली आहे। आधीच्या प्रमाणे ही आता हाताने मला किंवा नखाने अजिबात तुटली जात नाहीये। व्यवस्थित ज्वारी वाळली गेली। कमीत कमी एक 7 ते 8 तासांसाठी ही व्यवस्थित वाळून घ्यायची। आता यानंतर लाह्या फोडायला घेऊयात। तर यासाठी अशी पसरट कढई घ्या किंवा पॅन तुम्ही इथे वापरू शकता। आता फक्त मुठभर ज्वारी आपल्याला यावरती घालायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि एखाद्या रुमालाने किंवा नॅपकिनने अशी हलवत आपल्याला ही चांगली गरम करून घ्यायची। एकदा ज्वारीमधून टचटच आवाज यायला सुरुवात झाली की यावरती लगेचच झाकण ठेवायचंय। तर साधारण फक्त काही सेकंदांसाठी तुम्हाला या पद्धतीने रुमालाने ही ज्वारी हलवून घ्यायची किंवा हवं असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा हलवून घेऊ शकता। मीडियम टू हाय फ्लेम ठेवले की पटापट ज्वारीच्या लाह्या तयार होतात। अगदी अर्ध्या मिनिटाच्या आतमध्येच लाह्या फुटायला सुरुवात झालीये। आता यावरती या पद्धतीने झाकण ठेवायचंय। झाकण जर तुम्ही नाही ठेवलं तर सगळ्या लाह्या बाहेर उडू शकतात, अंगावर सुद्धा उडू शकतात। यासाठी अर्धवट असं झाकण ठेवायचं। संपूर्ण जर झाकण ठेवलं तर वाफ धरली जाते, यासाठी थोडीशी जागा ठेवायची। तर इथे लाह्या चांगल्या फुटल्या जात आहेत। अधूनमधून थोडीशी कढई हलवून घ्यायची। आता ज्या बाहेरची ज्वारी मिळते जी लाह्यांसाठी असते त्याची पटापट अशी ज्वारी फुटली जाते, पण मात्र जो घरातली रेग्युलर आपली ज्वारी असते यामधली बरीचशी ज्वारी तशी शिल्लक राहते। ही काही कुचकी ज्वारी असते किंवा पूर्ण तयार झालेली ही ज्वारी नसते आणि अशी ज्वारी थोडीफार अशी शिल्लकच राहते। तर तुम्हाला अगदी जवळून मी दाखवते। तर हे बघा एक 80 ते 85% ज्वारीच्या लाह्या चांगल्या फुटलेल्या आहेत, पण मात्र थोडीशी जी ज्वारी तुम्हाला तशीच दिसते ही कुचकी ज्वारी असते किंवा पूर्ण पोषण झालेली नसते। अशी ज्वारी मात्र फुटत नाही। पण जर तुम्हाला सगळ्याच ज्वारीच्या लाह्या फोडून घ्यायच्या असतील तर तुम्ही ज्वारी चाळून घेऊ शकता। जे टपोरे दाणे दिसतात ज्वारीचे तेच तुम्ही निवडा आणि त्याच्याच लाह्या तुम्ही बनवू शकता।
तर याच पद्धतीने सगळ्या लाह्या मी फोडून घेतलेल्या आहेत. एक छोटी वाटी भरून मी ज्वारी घेतली होती. एक मोठं बोल भरून आता याच्या लाह्या तयार झालेल्या आहेत. याच पद्धतीने तुम्ही नेहमी घरामध्ये ह्या बनवा. लहान मुलांना खायला द्या. फक्त नैवेद्यासाठीच नाही, तर इतर वेळेस सुद्धा ह्या खूप पौष्टिक आहेत. आशा करते की आजची ही लाह्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.